नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. राष्ट्रीय खो खोपटू तुकाराम करांडेची पुण्यात आत्महत्या. पिस्तूल प्रकरणानंतर नैराश्यात असल्याची माहिती. बीडमधील राष्ट्रीय स्तरावरील खो खो खेळाडू तुकाराम गंगाधर करांडे वय 28 यांनी पुण्यातील गुलटेकडी परिसरात मंगळवारी रात्री 8च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. तुकाराम काही दिवसांपासून मित्रांसोबत गुलटेकडी येथे राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार 15 दिवसापूर्वी बीड पोलिसांनी तुकारामला देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याच्या आरोपावरून अटक केली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो नैराश्यात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. तुकाराम हा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील मूळ रहिवासी असून सध्या बीड शहरातील स्वराज्यनगर येथे राहत होता. त्याने राष्ट्रीय स्तरावर खो खो स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. मंगळवारी रात्री तुकारामचे मित्र कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी त्याने खोलीत गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान 15 दिवसापूर्वी बीड शहरातील हॉटेल यशोदा परिसरात एक व्यक्ती पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून तुकाराम करांडे याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून एक देशी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यानंतर तुकाराम नैराश्यात असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर तो पुण्याला आला आणि गुलटेकडी परिसरात मित्रांसोबत राहत होता. त्याच काळात त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.